केसनंद गावचे ग्रामदैवत आणि पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता जोगेश्वरीचा उत्सव 5 आणि 6 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गुरुवारी 7 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त महाअभिषेक आणि तुपाची वात लावणे कार्यक्रम, 5 डिसेंबर रोजी गडावर पालखी मिरवणूक तसेच बैलगाड्यांच्या लाखो रुपयांच्या भव्य शर्यती तसेच त्याचबरोबर रात्री ढोल लेझिम छबिना पालखी मिरवणूक आणि 6 डिसेंबर रोजी सकाळी तुमच्यासाठी काय पण ऑर्केस्ट्रा, दुपारी जंगी कुस्त्यांचा भव्य आखाडा आणि रात्री हरिभाऊ बडे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम यात्रा उत्सवामध्ये संपन्न होणार असून त्यानिमित्तानं नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन यात्रा कमिटीने केलं आहे। श्री जोगेश्वरी मातेचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। या उत्सवानिमित्त या ठिकाणी केसनंद गावामध्ये सकाळी या ठिकाणी देवीची पालखी निघन, त्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यती या ठिकाणी केसनंद गावामध्ये आपण ठेवलेल्या आहेत। त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रीचा छबिना हाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केसनंद गावामध्ये अतिशय मोठी बक्षिसं ठेवून आपण या ठिकाणी केसनंद गावामध्ये या ठिकाणी त्या छबिनीचे या ठिकाणी मोठे नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मोठमोठे मल्ल यांसाठी अतिशय मोठा असा या ठिकाणी केसनंद गावातून सर्व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अतिशय मोठ्या आखाड्याचं या ठिकाणी केसनंद गावामध्ये नियोजन केलेलं आहे। सर्व पैलवान मंडळी या ठिकाणी केसनंद गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। अतिशय नावाजलेले मल्ल केसनंद गावामध्ये या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित राहतील। त्यानंतर आपल्या केसनंद गावामध्ये सकाळी हजेरीचा कार्यक्रम म्हणून तुमच्यासाठी काय पण हा या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी आखाडा झाल्याच्या नंतर हरिभाऊ बडे सुकन्या बडे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा, अतिशय मोठा तमाशाचा कार्यक्रम आपल्या केसनंद गावामध्ये होणार आहे। सर्व ग्रामस्थ असतील, पैपावणे असतील, सर्वांनी या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे। केसनंद गावातील जोगेश्वरी मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही या गावच्या उत्सवाची पूर्ण जिल्ह्यामध्ये याची माहिती देत असतो। हे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या गावची यात्रा संपन्न होत असताना चंपाषष्ठीपासून तर 9 दिवस या गावाचं लहान मुलांना देखील दूध पाजलं जात नाही आणि एक वैशिष्ट्य जोगेश्वरी मातेचं असल्यामुळं या गावाच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जिल्ह्यातील सर्व लोकांचा आगळा वेगळा असतो। या गावामध्ये साधारणप्रमाणे ज्या उत्सव होतो त्या उत्सवामध्ये अनेक प्रकारचे खेळ तयार होत असतात, खेळ येत असतात, करमणुकीचा कार्यक्रम होत असतात। त्याच पद्धतीने या ठिकाणी या गाव शौकीने पैलवानांचं शौकीन असल्यामुळे भव्य दिव्य आखाडा होत असतो आणि या गावामध्ये अतिशय लहान गटापासून तर मोठ्या गटापर्यंत आदरणीय महापौर केसरी परंतु महापौर जे पैलवान झालेले तिथपर्यंत शेवटची कुस्ती होत असते। त्या गावाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे। त्याच पद्धतीने या गावामध्ये चांगल्या प्रकारचा छबिना होत असतो। या गावामध्ये छबिन्याला अनेक प्रकारची मोठमोठी बक्षीस दिली जातात, अनेक क्रमांक काढले जातात। त्याच पद्धतीने या गावामध्ये अनेक शेतकरी बांधव असल्यामुळे या गावामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती देखील चांगल्या पद्धतीत होत असतात। अशा पद्धतीचा या गावाचा एक आगळा वेगळा इतिहास आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।